हाय नमस्कार, कसे आहे? बरे आहे ना? काल मी एका लग्नाला गेलेली. तब्बल 3 तास बसा लागलं एका जागेत. त्याचा 1 तास आधीच एवढं हळूहळू काम होतं. 11चं लग्न जवळजवळ 1:30 वाजता लागलं. पब्लिक सगळे येऊन बसतात आणि काही लांबून येतात, काही चला बा वेळेवर लग्न लागते तर आपण चला लवकर गेलं पाहिजे. पण ते बसून बसून किती त्रास होतो. आणि ते संगीत लागते, मग ते कोणासोबत बोलणंही होत नाही संगीतामुळे. तो एक वेस्टेज खर्च आहे संगीताचा. मंगलाष्टके कोणालाही तुम्ही हे द्या ना, कोणी म्हणतात मंगलाष्टके, चाल द्या. पण ते गाणे म्हणतात नुसते बिचारे लोक, पब्लिक मस्त बसून राहतात दिवसभर. आणि त्याला काहीतरी लिमिट पाहिजे ना, लिमिट पाहिजे त्याला. आणि जेवणाच्या ह्याच्यात मग गर्दी होते. लेट, आता 2 वाजता लग्न लागलं, एक दिवस जेवण कधी लोकांची गर्दी एकदमानं अशी गर्दी लाट होऊन जाते का बस. बरोबर आहे ना? तुम्ही लग्नाच्या आधी 12 वाजता जेवणाचं चालू करा ना. अर्धे लोक चालले जाते. नाहीतरी आजकाल काय प्रेझेंटची काही एवढी हेच राहिली नाही आहे. लोक जेवायलाच येते, फक्त पाकिट देणारे देतात. नाही तर बरेचसे लोक, 50% लोक तर असेच जाते. जवळचे असले तर ते अहेर देते. ते अहेर पद्धती बंद करा. लिमिटमध्ये माणसं सांगा, इकडे मुलाकडचे पण आणि मुलीकडचे पण, आणि छान करा, एन्जॉय करा. त्या मुलीच्या आईला पण एन्जॉय करता येत नाही. बस कुंकू लावा, ते अहेर घ्या, कुंकू लावा, अहेर घ्या. म्हणून सांगते, अहेर पद्धती बंद करा आणि लिमिटेड लोक जेवायला न्या.